तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मानिनी काकू नंदिनीच्या रूममध्ये फोनवर बोलत आलेले असतात आणि त्या त्यांच्या माहेरच्यांशी म्हणजेच त्यांच्या आईशी बोलत असतात आणि त्यांच्या आईला त्या सांगतात की अगं जावई बापू सध्या बाहेर गेलेले आहेत, ते आलं की मी त्यांना कॉल करायला सांगते. त्यानंतर ते फोन ठेवतात आणि नंदिनी काकूंना विचारते, काय ग, काय हो आई, तुम्हाला कोणाचा फोन आला होता? त्यावर त्या सांगतात, अगं माझ्या माहेरच्यांचा फोन आला होता आणि त्यांना की नाही ह्यांना बोलायचं असतं, पण हे मात्र अजिबात त्यांना बोलायला तयार नसतात. कायमच त्यांचा फोन आला ना की हे काही ना काहीतरी कारण काढून रूमच्या बाहेर सटकतात. कधी कॉफीचं कारण असतं तर कधी कशाचं असतं. आणि आपल्याला कसं माहेरच्यांची बोललं की बरं वाटतं तेवढंच. त्यावर त्या विचारतात, तुम्हा दोघींना पण माहेरच्यांची आठवण येत असेल ना ग? त्यावर ती म्हणते, हो येते ना आई. त्यावर काकू तिला विचारतात, मग तुम्ही दोघी अशा वेळी काय करतात? त्यावर नंदिनी काकूंना सांगते, काही नाही, आम्ही फोन करून त्यांना बोलतो, मग खुशाली कळली की कसं बरं वाटतं, मनाला समाधान भेटतं. त्यावर काकू म्हणतात, अगं मग 2-3 दिवस जायचं माहेरी, आईला भेटून यायचं, राहायचं मस्त. मी काही तशी आगाऊ सासू आहे का की तुम्हाला जाऊ देणार नाही? त्यानंतर काकूंचं हे बोलणं ऐकून नंदिनी स्वतःच्या मनाशीच म्हणते, खरं तर 6 महिन्यांनी मी कायमचं जाणार आहे, पण आता हे तुम्हाला कसं सांगू? आणि काकू नंदिनीला विचारतात, काय गो, काय झालं, तू आता कोणत्या विचारांमध्ये रमली आहेस? त्यावर ती म्हणते, काही नाही आई. त्या म्हणतात, ये इकडे बस, माझं जरा तुझ्याकडे काम आहे. त्यावर ती विचारते, हो आई, काय काम आहे तुमचं? त्यानंतर त्या सांगतात, अगं मला की नाही म्हणजे हे बघ ना, माझ्यासाठी सततच काही ना काही करत असतात. माझ्यासाठी ते एवढं सकाळपासून करत आहेत, जेवणही बनवलं आणि मला एवढं छान सरप्राईजही दिलं. मग मीही म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी करावं. त्यावर ती म्हणते, बोला ना काकू, काय करायचं आहे तुम्हाला? त्यावर त्या सांगतात, मला की नाही त्याच्यासाठी एक पत्र लिहायचं आहे, तर तू माझी मदत करशील का? तू लिहिशील का ते पत्र? त्यावर ती म्हणते, हो आई, मस्तच, तुमचं तर छान चाललंय, बाबांसाठी पत्र अँड ऑल. त्यावर काकू म्हणतात, अगं काही नाही ग, हल्ली कसं आजकाल सगळे एकमेकांना मोबाईलवरनंच बोलतात, पण अधूनमधून असं पत्र लिहित जावं एकमेकांना, म्हणजे कसं समाधान वाटतं, त्यांनाही छान वाटतं. त्यावर त्या म्हणतात, मीच लिहिलं असतं, पण माझ्या की नाही हाताला विक्रमने नेलपेंट लावली आहे. त्याला वाटलं की मी घरातलं काही काम करेन, म्हणून त्यानं माझ्या हाताला नेलपेंटच लावून ठेवलं आणि बघ ना किती वेळचं झालं मी अशीच फिरत आहे, पण ते नेलपेंट काही वाळत नाही. माहीत नाही त्यानं कुठनं नेलपेंट आणलं होतं. आणि इकडे ते विक्रम काका काव्याला आणि जीवाला एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी देतात आणि त्यांना सांगतात, तुम्ही देखील आधी मित्रच होतात एकमेकांचे. त्यावर ते म्हणतात, नवीन नात्यामध्ये आल्यास जुन्या मैत्रीला, जुन्या नात्याला विसरायचं नसतं. चला पटापट बँड बांधा तुम्ही एकमेकांना. असे एकमेकांकडे बघत काय उभे राहिलेले आहात? त्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि तिथे विक्रम काकांना फोन येतो. त्यानंतर ते फोनवर बोलतात तर त्यांना आवाज येत नसतो. त्यावर ते म्हणतात, शिंदे थांबा, मला जरा आवाज येत नाही, मी बाहेरच येऊन बोलतो. त्यानंतर ते तिथनं निघून जातात आणि इकडे जीवा काव्याला म्हणतो, मला काही तुला बँड बांधण्याची हौस नाही आहे, मी तुला बँड बांधणारच नव्हतो. त्यावर ती म्हणते, मीही तुम्हाला बँड बांधणार नव्हते, ते तर मी फक्त काका म्हटले म्हणून समोर आले होते. आणि जरी तुम्हाला बँड बांधलं असतंच तरीही मी माझ्या रूममध्ये जाऊन तो काढून फेकूनच दिला असता. त्यावर तो म्हणतो, हो मी तर बांधूनच घेतलेला नसता, कारण तसंही आता सर्व संपलं आहे. त्यावर ती म्हणते, काय संपलं आहे? त्यावर जीवा तिला सांगतो, कनेक्शन. तर ती म्हणते, कनेक्शन तर काही केल्या संपतच नाहीये, त्यामुळेच तर आज काकांनी जी कविता मला बोलवून दाखवली काकूंसाठी, ती तर तूच माझ्यासाठी आधी लिहिली होतीस. निदान कविता तरी स्वतःची लिहायचीस, तीही तू दुसऱ्यांचीच ढापली होती. त्यावर जीवा तिला म्हणतो, का सतत तू माझ्या समोर येत असतेस? मला तुला बघण्याची ही इच्छा नाहीये. त्यावर ती म्हणते,
तूच माझ्या समोर येत असतोस सतत. मलाही तुला बघण्याची बोलण्याची बिलकुलही इच्छा नाहीये. त्यावर तो म्हणतो, मग एवढंच आहे तर जा ना मग निघून. का थांबलीस इथे? तुला कोणी अडवलं आहे? त्यावर ती म्हणते, 6 महिन्यांनी जाणारच आहे. इकडे मानिनी काकू नंदिनीकडनं पत्र लिहून घेत असतात. त्यानंतर त्यांचं पत्र लिहून होतं आणि त्या सांगतात, युअर लव्हिंगली मानिनी. त्यावर ती म्हणते, आई मी एक सुचवू का? इथे नाव नको लिहायला, म्हणजे बाबाला कळेलच ना युअर लव्हिंगली म्हणजे कोण. त्यावर त्या म्हणतात, ठीक आहे, चांगली आयडिया आहे. त्यानंतर त्या म्हणतात, आता हे पत्र इथेच राहू दे तुझ्या रूममध्ये. म्हणजे कसं, मला साडीही चेंज करायची आहे आणि जर मी तिकडे घेऊन गेले आणि विक्रमने बघितलं तर मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे, म्हणून हे इथेच राहू दे, मी नंतर येते. त्यानंतर त्या म्हणतात, ठीक आहे, आणि म्हणतात, फक्त तू आता हे जीवाला कळू देऊ नकोस, नाहीतर तो ह्या पत्राची रिक्षा अख्ख्या घरभर पसरवेन. त्यानंतर त्या जातात आणि जाता जाता त्या नंदिनीला म्हणतात, माझ्या नेलपेंटपेक्षा हा तुझा हातामधला फ्रेंडशिप बँड जास्त खुलून दिसत आहे. आणि इकडे जीवा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि ते पत्र तिने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेलं असतं. त्या ड्रेसिंग टेबलवरनं ते पत्र उडून त्या जीवाच्या पायाजवळ येतं. त्यानंतर तो ते पत्र उचलतो आणि वाचतो. त्यावर लिहिलेलं असतं, तुझी गजऱ्याचं दिलेलं गिफ्ट आणि तू जे माझ्यासाठी मी रुसल्यावर मनवण्यासाठी जे एफर्ट्स घेतोस ते मला फार आवडतं आणि माझ्यासाठी जे स्पेशल सरप्राइजेस किंवा डिश तू बनवतोस तेही मला फार आवडत असतात. त्यानंतर तो म्हणतो, खरंच ही कमाल आहे, काय पोरगी आहे, वरून तर मला राग राग करते आणि हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम, माया, आपुलकी आहे. खरंच हिचं मन किती चांगलं आहे. पण ही एक नंबरची आतल्या गाठीची पोरगी आहे, कारण माझ्यावर सतत चिडचिड करते, मला कधी बोलवून दाखवत नाही. पण ठीक आहे, ह्या पत्राच्या ह्याच्यातनं का होईना हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे हे तरी कळालं. इकडे नंदिनी ते लेटर शोधत असते. त्यावर जीवा तिला विचारतो, काय शोधत आहेस तू? त्यावर ती सांगते, काही नाही, आहे काहीतरी माझं महत्त्वाचं जे तुमच्या हाताला लागायला नकोय. त्यावर तो म्हणतो, खरं सांग, तू माझ्यासाठी उगाचच चिडत असतेस कारण तुला मनवायला मी मनवलेलं आवडतं. त्यावर ती म्हणते, अजिबात नाही, असं काहीही नाही आहे, तुम्ही उगाचच गोड गैरसमज पाळू नका. त्यावर तो म्हणतो, काय सापडत आहेस ते तरी सांग. त्यावर ती म्हणते, मी सांगितलं ना एकदा, मला ते तुम्हाला सांगायचं नाही आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचता कामा नये. त्यावर तो सांगतो, जे आपलं असतं ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं, जसं हा सकाळी फ्रेंडशिप बँड माझ्या हातावर नकळतपणे तुझ्याकडनं बांधला गेला. किंवा तिला म्हणतो, खरंच तू काय कमाल बाई आहेस, काय खोटं बोलतेस. एकीकडे म्हणतेस संवाद बंद झाला पाहिजे नाही आणि दुसरीकडे असं बोलतेस. त्यावर ती म्हणते, मी असे कधी बोलले? त्यावर तो म्हणतो, बोलली नसशील, कदाचित लिहिलं असशील, तुझ्या मनातल्या सर्व भावना बोलून नाही तर तू लिहून व्यक्त केल्या असतील, जरा नीट आठवून बघ. त्यावर ती म्हणते, मी असं काहीही केलेलं नाहीये. इकडे तोंडावर भांडतेस आणि दुसरीकडे मनात काय काय साचून ठेवतेस. त्यावर ती म्हणते, एक मिनिट, मी तुमच्यासाठी काहीही लिहिलेलं नाहीये आणि जे काही मनात आहे ते मी लिहून का ठेवू, मी स्पष्टपणे तुम्हाला बोलून दाखवेनच ना. त्यावर तो म्हणतो, नंदिनी तू नीट आठव, तू काहीच लिहिलेलं नाहीयेस का? त्यावर ती म्हणते, हो, मी काहीच लिहिलेलं नाहीये. त्यानंतर तिला ते पत्र दाखवतो आणि म्हणतो, हे सर्व तू माझ्यासाठीच लिहिलेलं आहेस ना. त्यावर ती म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं आणि ते पत्र तुम्ही वाचलं तर नाही ना. त्यानंतर ती त्याच्याकडनं ते पत्र हिसकावून घ्यायला लागते. त्यानंतर तो देत नाही आणि मग ती हिसकावूनच घेते आणि ती म्हणते, हे मी तुमच्यासाठी लिहिलेलं नाहीये. त्यावर तो म्हणतो, अगं असं काय करतेस, तूच तर ह्यात हे सर्व लिहिलंस ना, मी जे काही करतो ते तुला आवडतं. त्यानंतर ती म्हणते, ते सर्व बाबांनी, आईच्या वतीने मी बाबांना लिहिलेलं आहे. त्यानंतर ती म्हणते, पण आता हे तुम्ही कोणालाही घरात सांगायचं नाहीये. इकडे काव्या तिच्या रूममध्ये रेडी होत असते. त्यानंतर नंदिनी तिकडे स्वतःचं आवरून काव्याच्या रूममध्ये येते आणि काव्याला पाहून शिट्टी वाजवते. त्यावर ती बघते तर तिथे नंदिनी असते आणि ती नंदिनीला म्हणते, काय ग ताई, तू चक्क शिट्टी वाजवलीस? त्यावर ती म्हणते, हो, कारण माझी लाडकी बहीण एवढी सुंदर दिसत आहे की तिच्याकडे बघून शिट्टी वाजवावीशी वाटली. त्यानंतर त्या दोघीही हसायला लागतात आणि त्यावर काव्या नंदिनीला म्हणते, मलाही माझी नंदिनी ताई कायमच सुंदर दिसावी असंच वाटत असतं. त्यावर ती म्हणते, हो, पण माझ्यापेक्षा जास्त नाही हा.
त्यावर नंदिनी तिला म्हणते, अगं माझी गोंडस बहीण, माझ्यापेक्षा कायमच उजवी दिसावी असंच मला वाटतं नेहमी. त्यानंतर ती म्हणते, पण मला नाही असं वाटत, कारण मला असं वाटतं उगाचच आपल्या दोघींमध्ये नको ती स्पर्धा कशाला करायची. त्यानंतर ती म्हणते, हो खरंच आधी आपण किती मनमोकळेपणाने एकमेकींशी बोलायचो, हसायचो, सगळं काही अगदी हक्काने शेअर करायचो, पण मात्र आता लग्न झाल्यापासून आपल्यातलं नातं बदलूनच गेलं आहे. त्यानंतर काव्या म्हणते, हो ना ताई, खरंच मलाही तेच वाटत होतं. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, पण आता तू आली आहेस ना, एक गोष्ट तर राहूनच गेली. आज इतका मोठा दिवस आहे, आज फ्रेंडशिप डे आहे आणि आज आपण एकमेकींना फ्रेंडशिप बँडही बांधलेलं नाही. त्यानंतर ती म्हणते, अगं मग वाट कशाची बघतेस, आण लवकर. त्यानंतर त्या एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधतात आणि इकडे पार्थ आणि जीवा त्या आईबाबांना त्यांच्या सरप्राईज पार्टीसाठी हॉलमध्ये त्यांचे डोळे बंद करून घेऊन आलेले असतात आणि त्यानंतर ते त्यांना सर्वजण हॅपी ॲनिव्हर्सरी विश करतात आणि सर्व लाईट्स ऑन होतात. त्यानंतर ते म्हणतात, खरंच फारच सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि ही सगळी तयारी कोणी केली. त्यावर ते सांगतात, तयारी तर आम्ही सर्वांनीच केली, पण खास करून ही आयडिया तुमच्या लाडक्या सुनांची होती. त्यावर त्या काकू म्हणतात, पण कुठे आहेत त्या दोघी. तेवढ्यातच त्या दोघी तिथे केक घेऊन येतात आणि आईबाबांना हॅपी ॲनिव्हर्सरी विश करतात. त्यानंतर ते काका म्हणतात, खरंच मला हे फारच आवडलं आहे, म्हणजे कसं मिथुनच्या भाषेत सांगायचं झालं तर आय रिअली लाईक इट. त्यावर काकू म्हणतात, खरंच पण एवढं सगळं करायची काय गरज होती. त्यावर जीवा काकूंना म्हणतो, काय गरज होती हे नका सांगू, कसं झालं आहे ते सांगा. त्यावर काकू सांगतात, डेकोरेशन तर अगदी उत्तमच झालं आहे. त्यानंतर त्या म्हणतात, खरंच आमच्याशिवाय होणार आहे का हे सर्व. त्यावर काकू म्हणतात, नाही ग, तुमच्याशिवाय मीही सेलिब्रेशनला सुरुवात केली नसती, कारण तुम्ही दोघी तर माझ्या काळजाचा तुकडा आहात. त्यावर पार्थ म्हणतो, वा आई, हे बरं आहे तुझं, आधी आम्ही दोघं तुझ्या काळजाचा तुकडा होतो आणि आता ह्या झाल्या आहेत का ह्या आल्यापासनं. त्यावर त्या म्हणतात, हो. लगेचच जीवा म्हणतो, ह्या विरोधात तर दादा प्रोटेस्ट हा व्हायलाच हवा. त्यावर पार्थ म्हणतो, हो नक्कीच. त्यावर काव्या म्हणते, आता ते सर्व आधी सेलिब्रेशन होऊ द्या आणि मग काय तुमचं प्रोटेस्ट आहे ते तुम्ही नंतर करा. त्यावर नंदिनी म्हणते, हो ना, खरंच किती जलस व्हायचं एखाद्याने, लिमिट असते खरंच. मिथुन काका म्हणतात, आय डोंट लाईक इट. बाबांनो, भांडू नका, आधी सेलिब्रेशनला सुरुवात तर करा, तुमचं तुम्ही नंतर भांडत बसा. त्यानंतर काकू केक कट करतात आणि आपल्या पार्टनरबद्दल, प्रेमाबद्दल थोडंसं मत त्यांचं व्यक्त करतात. ते सांगतात, खरंच. त्यावर त्या काकू सांगतात, प्रेम हे नेहमी 50-50 कधीच नसतं, प्रेम हे 60-40 असतं. कसं, एखादा जरी कमी समजूतदार असला तरीही जो जास्त समजूतदार आहे त्याने त्याचं प्रेम सांभाळून घ्यावं, त्या माणसाचा हात पकडून आपली साथ आयुष्यभर निभवावी. त्यानंतर काका सांगतात, हे खरं आहे मानिनी तुझं. पार्टनर हा तुमचा जिवलग मित्र तर असतोच, पण तो तुमचा वरणभात देखील असतो, त्यामुळे प्रत्येकाने शोधावा आपापला वरणभात. असं म्हटल्यानंतर जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघून त्यांनी जे केलं आहे डिवोर्स त्याच्यावर विचार करायला लागतात आणि तेच गोष्टी आठवायला लागतात. आणि इकडे पार्थ आणि काव्याचंही सेम तसंच झालेलं असतं. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.